पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 तर नवीन भरती जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 20 ते 25 हजार प्लस जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये हे भरती निघत आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि तुमचं जर सिलेक्शन झालं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये तर पगार सुद्धा 12,000 ते 29,000 पर्यंत यामध्ये पगार आहे। 10,000 ते 24,000 पर्यंत यामध्ये तुम्हाला पगार भेटणार आहे। तर या भरतीमध्ये मेन जे विद्यार्थी मित्रांनो पेपरने एक लक्षात ठेवा, तर आपलं 10वीच्या पर्सेंटेजवर यामध्ये सिलेक्शन होते, तर 10वी पासच यामध्ये शिक्षण लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक ही नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे याबद्दल सांगा। तर मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। त्याचबरोबर यामध्ये बीपीएम पदामध्ये कोणकोणतं काम करावं लागणार आहे, एबीपीएम पदामध्ये कोणकोणतं काम करावं लागणार आहे, डाकसेवकमध्ये कोणकोणतं काम करावं लागणार आहे, वयोमर्यादा काय आहे, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज या ठिकाणी लागणार आहे की मुलांना सरासरी किती पर्सेंटेज 10वी मध्ये पडलेले आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये हे 21,000 जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती आली होती आणि त्याचे जे विद्यार्थी मित्रांनो 3 लिस्ट या ठिकाणी लागले जे 2025 ची जानेवारी महिन्यामध्ये भरती आली होती त्याच्या, ठीक आहे। आणि आणखीन सुद्धा त्यामध्ये लिस्ट लागणार आहे, एक लक्षात ठेवा। असं नाही की बा आता लिस्टा लागणार नाही, चौथी लिस्ट नाही लागणार आहे, असं काही होणार नाही आहे। तर जे जानेवारी महिन्यामध्ये 21,000 जागांसाठी जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघाली होती, 21,000 जागांसाठी त्याची 3rd लिस्ट लागली, तर त्यांच्या लिस्ट येत राहणार आहे। तर हे सुद्धा न्यू वॅकन्सी आपल्या या ठिकाणी येणार आहे। तर हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती कधी येणार आहे अशा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट होते की सर आम्ही या ठिकाणी फॉर्म भरताना मिस्टेक केली आहे, फॉर्म भरताना आम्ही या ठिकाणी स्पेलिंग चुकवलेलं आहे, त्याचबरोबर आम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बाहेर काढण्यात आलं। काही असे विद्यार्थी होते त्यांनी बरोबर फॉर्म भरला नव्हता, त्याचबरोबर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सुद्धा बाहेर काढण्यात आलं होतं। आणि त्याचबरोबर काही असे सुद्धा विद्यार्थी होते की ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं, जसं समजून जा चंद्रपूर डिव्हिजनमध्ये, पण त्यांना असं वाटलं की बा नक्सल एरिया चंद्रपूर डिव्हिजन, तर त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे असे सुद्धा कमेंट होते की सर न्यू वॅकन्सी कधी निघणार आहे, कारण की माझं ज्या ठिकाणी सिलेक्शन झालं चंद्रपूर डिव्हिजनमध्ये तर तो नक्सल एरिया आहे आणि मला इकडे जरासं महाराष्ट्राच्या अंदर म्हणजे चांगल्या डिस्ट्रिक्टमध्ये या ठिकाणी सिलेक्शन पाहिजे। आणि अशा कारणाने सुद्धा काही विद्यार्थ्यांना जे जॉईनिंग केलं नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि बरेच काही असे विद्यार्थ्यांनी फॉर्म सुद्धा याच्या अगोदर भरले नव्हते, तर त्यांची सुद्धा कमेंट होती की सर नवीन भरती कधी निघणार आहे। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जवळपास 20 ते 25-26 हजारच्या आसपास या ठिकाणी नवीन भरती निघणार आहे। आणि ही जी भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे एक तर जून ते जुलै महिन्यामध्ये हे भरती निघणार आहे। जून 2025 ते जुलै 2025च्या आसपास हे नवीन तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर संयम तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे। ज्या पण मागच्या भरतीमध्ये आपण चुका केल्या त्या आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये वारंवार करायच्या नाही। आणि मागची जी भरती निघाली होती, जे जानेवारीमध्ये भरती निघाली होती 2025 ची 21,000 जागांसाठी, त्यामध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांनी मिस्टेक केली की अशा डिव्हिजनमध्ये फॉर्म भरला ज्या ठिकाणी जास्त कट ऑफ जातो, बा हाय कट ऑफ जातो, अशा ठिकाणी मुलांनी फॉर्म भरला तर त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होत नाही, तर ते सुद्धा आतुरतेने वाट बघत आहे ह्या न्यू वॅकन्सीची। तर जवळपास जून जुलै महिन्यामध्ये हे नवीन भरती या ठिकाणी निघणार आहे। कारण की आता या ठिकाणी सरकारनं कसं केलं आहे की याच्या अगोदर काय व्हायचं की वर्षातून एकच वेळा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघायची, 30,000च्या वरतं, 40,000च्या वरतं, 50,000पर्यंत अशा वॅकन्सी वर्षातून एकच वेळा निघत आहे। पण आता त्यांनी काय केलं की अर्ध्या वॅकन्सी आता त्यांनी या ठिकाणी चालू केलं, कारण की त्यामध्ये सुद्धा खूप बारीक काम त्यामध्ये वर्षातून 2 वेळा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या वॅकन्सी निघत जाताना आहे, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये वयोमर्यादा काय तर ते तुम्हाला सांगून देतो। 18 ते 40 वर्षापर्यंत आपल्याला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 43 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि फीचा जर विचार केला, जनरल ओबीसी EWS कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी असते आणि SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये ₹1
सुद्धा फी नसते। त्याचबरोबर SC ST OBC WSNT जो पण SBC SCBC कोणत्या कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर यामध्ये 1 रुपया सुद्धा फी नसते फॉर्म भरायच्या वेळेस, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपण पगारचा जर विचार केला तर पगार मी तुम्हाला सांगून देतो। तर पहिलं जे पद आहे BPMचं पद आहे, त्याला ब्रँच पोस्ट मास्टर सुद्धा म्हटलं जाते आणि हे हायफाय पद आहे पोस्ट ऑफिस मधलं। तर यामध्ये पगार आपल्याला 12,000 ते 29,000 पर्यंत भेटते। त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचं जे पद आहे ABPMचं पद आहे, त्याला असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर सुद्धा म्हटलं जाते। यामध्ये पगार 10,000 ते 24,000 पर्यंत भेटते। आणि तिसरं जे पद आहे हे डाक सेवकचं आहे, तर डाक सेवकमध्ये जो आपल्याला पगार भेटते 10,000 ते 24,000 पर्यंत भेटते, ठीक आहे। तर आपलं यामध्ये सिलेक्शन झालं पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये। तर आपल्याला कोणकोणतं काम करावं लागणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। तर ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं BPM पदामध्ये तर तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे, ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं तुम्हाला काम करावं लागणार आहे पहिलं। त्याचबरोबर डाक उत्पादन आणि सेवांचं वितरण तुम्हाला करावं लागणार आहे। त्याचबरोबर रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस मोबाईलचं ध्यान तुम्हाला ठेवावं लागणार आहे, हे काही काम आपल्याला त्यामध्ये करावं लागणार आहे। त्याचबरोबर ABPM असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर त्या पदाला म्हटलं जाते। यामध्ये जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला जे काम करावं लागणार आहे तिकीट आणि स्टेशनरीची विक्री तुम्हाला करावं लागणार आहे। त्याचबरोबर डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे। सरकारी योजनांचा घरी घरी जाऊन तुम्हाला प्रचार प्रसार करावा लागणार आहे, कारण की भरपूर अशा काही योजना पोस्टामध्ये असते, तुम्ही पाहिजे नाही तर, ठीक आहे। बचत खाते म्हणा, त्या FD वगैरे झाले तर बऱ्याच काही अशा काही योजना असते पोस्टामध्ये, तर त्याचा आपल्याला प्रचार प्रसार करावा लागणार आहे। आणि ABPM मध्ये पगार 10,000 ते 24,000 पर्यंत भेटणार आहे। त्याचबरोबर तुमचं डाक सेवकमध्ये जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला कोणकोणतं काम करावं लागणार आहे तर स्टॅम्पची विक्री तुम्हाला करावं लागणार आहे। त्याचबरोबर डाक डिलिव्हरी तुम्हाला करावं लागणार आहे। तुम्ही पाहिलं असेल की आपल्या घरी घरी येऊन पोस्ट म्हणजे आपल्या घरी घरी येऊन जे विद्यार्थी मित्रांनो काही ना काही आपल्याला त्या ठिकाणी पार्सल देतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर डाक डिलिव्हरी आपल्याला करावं लागणार आहे। त्याचबरोबर रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं छटीचं काम यामध्ये आपल्याला करावं लागणार आहे। तर एवढं काम जे आपल्याला पोस्टामध्ये करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पोस्टाची जी ही भरती आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची जून जुलै महिन्यामध्ये हे निघत आहे, ठीक आहे। आणि एकदम शाई ड्युटी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, किती झालं पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची, ठीक आहे। तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जास्त कामाचं सुद्धा प्रेशर नसते। तुम्ही पाहिजे 10 वाजता ऑफिस उघडावं लागते आणि 2 वाजता ऑफिस बंद करून जावं लागते। तर एवढीच यामध्ये ड्युटी असते, 4 घंटेची ड्युटी असते आपल्याला आणि त्यामध्ये सुद्धा जास्त काम नसते। तुम्ही ग्रामीण भागामध्ये जाता तर त्या ठिकाणी ते कर्मचारी जे असते पोस्टातले तर ते बसलेच राहायचे, म्हणजे जास्त कोणतं कामच नसते। एकदम शाई ड्युटी आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर जिथं नाही तिथं आपल्याला ज्या विद्यार्थी मित्रांनो कोणीही मान सन्मान देते, आपण कोणत्या लग्न वगैरे गेलो तिथं सुद्धा आपल्याला मान सन्मान देते, अरे हा लागला म्हणते याच्यात, ठीक आहे। तर जिथं गेलो आपण तिथं आपल्याला मान सन्मान यामध्ये मिळतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि तसं जर आपण यामध्ये काहीच नसलो, आपण जॉबवर नसलो तर आपल्याला कोणीही या ठिकाणी विचारत नाही, एक लक्षात ठेवा। हे एक वेळा तुम्ही ऑब्झर्व करता, कुठंसा तरी गेला मान सन्मान आपल्याला समाजामध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी आपल्याला ज्या विद्यार्थी मित्रांनो जास्त मान सन्मान दिला जातो, एक लक्षात ठेवा, नोकरी असली तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ अपडेट मी तुम्हाला पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक बद्दल देत राहणार। आजच्या इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।